नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर आर डिवायडेड इंटू टू ब्रॉड कॅटेगरीज. फर्स्ट इज प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर अँड सेकंड वन इज नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. तर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचे हे काही एक्झाम्पल आहेत. नंतर इथे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचे आहेत. नॉन प्रिमिटिव्हमध्ये टू टाईप्स आहेत, लिनियर आणि नॉन लिनियर. लिनियर इटसेल्फ नेम इंडिकेट्स दॅट इज अरेंज इन सिक्वेन्शियल लिस्ट. म्हणजे एका लाईन वाईज तिथे आपण लिस्टला काय करतोय, मॅनेज करतोय. अँड नॉन लिनियर म्हणजे जिथे तुमची लिस्ट आहे ती स्कॅटर्ड केलेली असते डिफरंट फॉर्मॅट्समध्ये. त्याचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नाव प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय असतं की दे आर बेसिक डेटा स्ट्रक्चर अँड दॅट इज ऑपरेटेड अपॉन बाय मशीन इन्स्ट्रक्शन. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर जे डिराइव्ड केले जातं प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरपासून, ज्याच्यात कॉम्बिनेशन आहे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस डेटा आयटमचं. होमोजिनियस म्हणजे सेम डेटा टाईप अँड हेट्रोजिनियस म्हणजे डिफरंट डेटा टाईपचे एलिमेंट. सेम डेटा टाईप म्हणजे इंटिजर टाईप लाईक ॲरे अँड डिफरंट टाईप्स म्हणजे जिथे इंटिजर, कॅरेक्टर सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेले एलिमेंट एकत्र असतात. फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर. इथे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरची एक्झाम्पल्स आहे लिस्ट, स्टॅक अँड क्यू. नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरवरती काही ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. These are following operation performed in non-primitive data structure like creation, selection, deletion, updation, searching, sorting, merging. तर क्रिएशन ऑफ डेटा स्ट्रक्चर म्हणजे जे ते नवीन क्रिएट करताय. सिलेक्शन म्हणजे जो तुम्ही सिलेक्ट करताय तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी. अपडेशन म्हणजे एडिट करताय. सर्चिंग म्हणजे एखादा इलेमेंट तुम्हाला त्या लोकेशनला फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी सर्चिंग ऑपरेशन आहे. सॉर्टिंग म्हणजे जे काही डेटा ॲटम्स आहेत ते तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डिस्प्ले करायचे, त्याला सॉर्टिंग कन्सेप्ट म्हणतात. मर्जिंग म्हणजे दोन डिफरंट लिस्टला एकत्रितपणे मर्ज करून ठेवणं किंवा कंबाईन करण्यासाठी मर्जिंग ऑपरेशन आहे. अँड डिस्ट्रॉय ऑर डिलीट म्हणजे ज्याच्यातून तुम्ही डिलीट करू शकता.